हरिओम. नित्योगानंद आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्या 20व्या दिवसाला आपण सुरुवात करूया. मागील 19 दिवसापासून आपण छान प्रकारे योग वर्ग आपण या थंडीच्या सुखद आनंददायक अशा वातावरणात आपण करत आहोत. तर सुरुवात करूया. साधी मांडी, अर्ध पद्मासन. पद्मासन या सुखकारक आसनात बसायचे. हाताची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटलेले, मानपाट एका सरळ रेषेमध्ये. दूरवरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. तो आवाज कुठून येतोय, कशाचा आहे याचा जास्त विचार न करता फक्त त्या आवाजापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षाच्या बाहेरून, ज्या खोलीत आपण बसलोय त्या कक्षात बसलोय त्याच्या बाहेरून येणारे जे आवाज आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, आपल्या कक्षाचं चौफेर निरीक्षण करायचंय. मनाने, साक्षी भावाने त्या त्या स्थानापर्यंत जाऊन निरीक्षण करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनावर आपण बसलोय त्या आसनाचं निरीक्षण करायचंय. माझं आसन स्वच्छ आहे, नीटनेटकं आहे याचं निरीक्षण करायचंय. आपल्या स्वतःचं निरीक्षण करायचंय. आपण मानपाट एका सरळ रेषेत बसलोय, ध्यानात्मक आसनात, सुखकारक आसनात. आपले डोळे अलगद बंद आहेत, चेहऱ्यावर एक प्रसन्न भाव. आपला चेहरा जो आहे तो पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या नाकाच्या शेंड्यावरती. आत जाणारा श्वास घेताना आत जाणारी थंड हवा, श्वास सोडताना बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण याचा अनुभव घ्यायचा आहे. सर्वांनी माझ्यासोबत 3 वेळा आपण ओंकार म्हणूया. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सर्वांनी माझ्यासोबत प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो,
शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेनां योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। हरि ओम। हरि ओम तत्सत। दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर न्यायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचे, त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची। सावकाश डोळे उघडत दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घेऊन सावकाश डोळे उघडायचे। हस्तदर्शनाने आपल्या आजच्या 20व्या दिवसाला आपण सुरुवात करूया। तर आज आपण पवन मुक्तासन श्रेणीतले जे सूक्ष्म हालचाली ते पाहणार आहोत। तर सर्वांनी पाठीवर झोपायचे। तर ह्या ज्या पवन मुक्तासन श्रेणीतल्या ज्या सूक्ष्म हालचाली आहेत या फक्त कोणी करायच्या नाहीत की ज्यांना कमरेच्या तीव्र वेदना असतील, कमरेमध्ये गॅप असेल, आपल्या ज्या मणक्यांचं काही दुखणं असेल, कमरेत काही गॅप असेल, तर त्यांनी या पवन मुक्तासन श्रेणीतल्या सूक्ष्म हालचाली करायच्या नाहीत। तर सर्वांनी पाठीवर झोपायचे। विपरीत म्हणजे शयन स्थितीमध्ये दोन्ही हात पाठीमागे असतील, दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले। श्वास घेत दोन्ही हात आपले जे ते कमरेजवळ आणायचे। तर आपण पवन मुक्तासन श्रेणी आसनाला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम दोन्ही पाय बघा, आपले पूर्वस्थिती काय आहे की दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले आहेत, दोन्ही हात जे ते आपल्या कमरेजवळ आहेत। आता काय करायचंय, उजवा पाय गुडघ्यातून फोल्ड करत त्याची जी टाच आहे ती आपल्या कमरेपर्यंत आणायची आहे। त्याच्यानंतर दोन्ही हातांचा सपोर्ट घेऊन तो पाय कमरेतून फोल्ड करत त्याची जी जो आपला गुडघा आहे तो आपल्या छातीकडे आणायचा आहे। त्याच्यानंतर दोन्ही हातांनी, एक मिनिट दिसतंय, दिसत नसेल तर मी अँगल चेंज करतो। हा डावा पाय, माझा डावा पाय सरळच असेल। त्याच्यानंतर आता बघा, उजवा पाय जो आहे गुडघ्यातून फोल्ड करून त्याची जी गुडघा जो आहे उजवा पायाचा गुडघा मी छातीकडे दाबतोय। दोन्ही हातांनी मी त्या गुडघ्याला छातीकडे दाबलंय। आता काय करणार आहे, श्वास घेत माझी जी हनुवटी आहे किंवा कपाळ आहे ते उजव्या पायाच्या गुडघ्याला टच करायचा प्रयत्न करतोय बघा। या दरम्यान संत श्वसन सुरू ठेवायचंय। याला अर्ध पवन मुक्तासन असेही म्हणतात किंवा एक पाद पवन मुक्तासन असेही म्हणतात। संत श्वसन आसन सोडताना श्वास सोडत पहिले मान जी आहे ती जमिनीला टेकवायची, त्याच्यानंतर दोन्ही हात सोडायचे, पाय आपल्या नितंबाजवळ आणि नंतर उजवा पाय सरळ। तसंच आता डावा पाय गुडघ्यातून वाकत आपल्या कमरेच्या अगोदर नितंबाजवळ ठेवायचे। त्याच्यानंतर गुडघा जो आहे तो आपल्या छातीकडे आणायचा आहे। दोन्ही हात आपल्या पायाला पकडून आता सावकाश श्वास घेत मान आपली मानेतून वाकत तो मान आपली गुडघ्याकडे नेत आपली हनुवटी जी आहे किंवा कपाळ जे आहे ते डाव्या पायाच्या गुडघ्याला टच करायचा प्रयत्न करायचा। या दरम्यान संत श्वसन, माझा उजवा पाय जो आहे तो सरळच आहे। अर्धा मिनिट आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे। एक पाद पवन मुक्त आसन। आसन सोडताना सावकाश श्वास सोडत पहिले आपली जी मान आहे ती जमिनीला टेकून घ्यायची, हाताची गुंफण सोडायची, पाय कमरेजवळ आणि सरळ दोन्ही हात पाठीमागे। परत ही आपण पूर्वस्थितीवर आलो। आता दोन्ही हात श्वास घेत दोन्ही हात आपले कमरेजवळ, उजवा पाय गुडघ्यातून वाकत आपल्या नितंबाजवळ आणायचा आहे, डावा पाय वाकून आपल्या नितंबाजवळ आणायचा आहे।
तर आता आपण पवन मुक्तासन करणार आहोत. तर दोन्ही पाय जे ते कमरेतून वाकत, जे गुडघे ते छातीकडे आणायचे. दोन्ही हातांनी आपल्याला पहिले दोन्ही पायांना घट्ट मिठी मारायची. आता श्वास घेत मी मान उचलत माझी जी हनुवटी आहे ती दोन्ही गुडघ्यांना लावायचा प्रयत्न करेल किंवा कपाळ जे ते गुडघ्यांना लावायचा प्रयत्न करतोय. आता या दरम्यान माझा शरीराचा संपूर्ण भार जो आहे तो माझ्या पाठीवर आलाय. कंबर आणि खांदे उचलले गेलेत. पोट ओटीपोटावर चांगल्या प्रकारे दाब आलाय. या दरम्यान संत श्वसन. आपलं लक्ष जे आहे ते दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायचंय. अर्धा ते 1 मिनिट आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. आपल्या शरीरातला जो पवन आहे, वायू आहे, तो निघून जाण्यास मदत होते, म्हणून याला पवन मुक्तासन असं म्हणतात. आसन सोडताना सावकाश पहिले मान जी आहे ती जमिनीला टेकून घ्यायची. त्याच्यानंतर दोन्ही हात सोडून घ्यायचे. दोन्ही पाय आपल्या कमरेजवळ नितंबाजवळ आणायचे. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ, दोन्ही हात पाठीमागे. अशा प्रकारे आपण पवन मुक्तासन हे आसन केलं. आता आपल्याला काय करायचंय की पवन मुक्तासनामध्ये एकदा उजव्या बाजूला एकदा डाव्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला हालचाल करायची. तर चला परत श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ, डावा पाय गुडघ्यातून वाकत, डावा पायाची टाच कमरेजवळ किंवा नितंबाजवळ, उजवा पाय गुडघ्यातून वाकत त्याची टाच जी आहे ती नितंबाजवळ. आता दोन्ही पाय एकमेकांना जोडून जे गुडघे आहेत ते छातीच्या दिशेने दाबायचे. दोन्ही हाताची गुंफण करायची. आता ही जी आपण दोन्ही हात एकमेकांमध्ये फोल्ड करून दोन्ही गुडघे जे दाबलेत हे सोडायचे नाहीत आपल्याला. आता श्वास घेत मान वरती करत आपलं जे हनुवटी आहे ती गुडघ्याला टच करायचा प्रयत्न करायचा आहे. आता या स्थितीमध्ये फक्त आपल्याला किंचितच उजव्या बाजूला, किंचितच डाव्या बाजूला एवढंच आपल्याला व्हायचंय. जे की आपण परत मध्यभागी येऊ शकू एवढंच आपल्याला डाव्या किंवा उजव्या बाजूला करायचंय. जिथून आपण परत येऊ शकू बिना सपोर्टचं एवढंच आपल्याला डाव्या किंवा उजव्या दिशेला जायचंय. कंट्रोल ठेवायचा आहे. मान आपली सोडायची नाहीये. आपली जी हनुवटी आहे ती गुडघ्यालाच टेकलेली असेल. एवढी काळजी दक्षता घ्यायची. श्वासाची जोड द्यायची. आता परत सेंटरला येऊन सावकाश मान जमिनीला टेकवायची. हाताची गुंफण सोडायची. दोन्ही पाय कमरेजवळ आणायचे. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ, दोन्ही हात पाठीमागे. त्याच्यानंतर आता आपण हे आजूबाजूला म्हणजे उजव्या आणि डाव्या बाजूला केला. आता आपल्याला फक्त मागे आणि पुढे आपल्याला या प्रकारची हालचाल करायची. तर परत हात श्वास घेत हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, उजवा पाय गुडघ्यातून वाकत नितंबाजवळ, डाव्या पाय गुडघ्या वाकत आपल्या नितंबाजवळ आणायचं. दोन्ही पाय जवळ घेऊन गुडघ्यातून वाकून गुडघे जे ते आपल्या छातीच्या दिशेला आणायचे. दोन्ही हातांनी आपले पाय घट्ट पकडायचे. मान उचलून हनुवटी जी ती गुडघ्यांना टच करायचा प्रयत्न करायचा आहे. आता फक्त आपल्याला मागे पुढे छोटासा झोका घ्यायचा आहे. याच्यात दक्षता घ्यायची की मान आपली गुडघ्याला टच असेल. खाली मागे पुढे आपल्याला हालचाल करायची. 2 ते 3 वेळा केल्यानंतर सावकाश मान जमिनीला टेकायची. हाताची गुंफण सोडायची. दोन्ही पाय आपल्या कमरेजवळ, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ, दोन्ही हात मागे. आता दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड करत दोन्ही हात आपल्या छातीजवळ आणत डाव्या कुशीवर उठून बसायचंय. अशा छान प्रकारे आपण पवन मुक्तासन श्रेणीतल्या आपण सूक्ष्म हालचाली पाहिल्या. तर याच्यात बघा आपल्या मानेवर चांगल्या प्रकारे ताण आलेला आहे.
तर आपण त्याचं मानेचं देखील आपण शीतलीकरण करणार आहोत, मानेची सूक्ष्म हालचाल आपण करणार आहोत. तर आपण पहिले सिंह मुद्रा करू, जिव्हा बंद करू आणि ब्रह्ममुद्रा करू. तर सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचे, किंवा ज्यांना वज्रासनात बसणं शक्य ते वज्रासनात देखील बसू शकतात. तर हाताची द्रोण मुद्रा करायची आहे, मानपाट एका सरळ रेषेमध्ये. तर आपण पहिले सिंह मुद्रा करूया. खांदे किंचितचे असे टाईट करायचे. आपली हनुवटी जी आहे ती छातीच्या दिशेने न्यायची सिंह मुद्रामध्ये. जीभ बाहेर काढायची आणि सावकाश आपला जो जबडा आहे तो जेवढा आपल्याला मोठा करता येईल त्याप्रमाणे सिंहाप्रमाणे आपला चेहरा दिसेल अशा प्रकारे आपल्याला सिंह मुद्रा करायची. तर दक्षता फक्त मानपाट एका सरळ रेषेमध्ये. तर चला सुरुवात करूया. हनुवटी जी ती छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे, जीभ जास्तीत जास्त बाहेर, जबडा जास्तीत जास्त मोठा. तर सुरू करूया. मुद्रा सोडताना सावकाश हनुवटी वरती घ्यायची, जीभ आतमध्ये घ्यायची आणि जबडा जो येतो आपला हळूहळू शिथिल करायचा. त्याच्यानंतर आता आपण जीवाबंद पाहणार आहोत. तर जीवाबंद मध्ये काय, जो आपला पुढचा जिभेचा शेंडा आहे तो दाताच्या अग्रभागी लावायचा आणि जी आपली जीभ ती वरती टाळूला चिटकवायची. आरशामध्ये पाहून आपल्याला छान प्रकारे हे जमू शकतं. तर एकदा माझ्यासोबत करून बघा. जीवाबंद सोडताना पहिले आपला जबडा जो तो शिथिल करून घ्यायचा आणि आतमधली जीभ आहे ती जो टाळूला चिटकलेली ती साईडला काढून घ्यायची. तर त्याच्यानंतर आता आपण ब्रह्ममुद्रा, आपले मानेची सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. मानपाट एका सरळ रेषेमध्ये, हाताची द्रोण मुद्रा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत मान जास्तीत जास्त उजव्या बाजूला, उजव्या खांद्यावर लक्ष एकाग्र करायचंय, मान जास्तीत जास्त उजव्या बाजूला. मानपाट एका सरळ रेषेमध्ये. या दरम्यान संतश्वसन 2 ते 3 संतश्वसन झाल्यानंतर श्वास घेत मान सरळ, श्वास सोडत मान जास्तीत जास्त डाव्या बाजूला, आपलं संपूर्ण लक्ष डाव्या खांद्यावर. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर श्वास घेत मान सरळ, श्वास सोडत मानेचा एक एक मणका टेकवत मान वरच्या दिशेला. ज्यांना चक्कर येत असतील त्यांनी मागे वर म्हणजे मान जी ती वरती न्यायची नाहीये. या दरम्यान आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये. या दरम्यान संतश्वसन. श्वास सोडत एक एक मणका टेकवत मान सरळ, श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत आपली हनुवटी जी ती छातीला टेकवायची, आपलं संपूर्ण लक्ष नाकाच्या शेंड्यावर. या दरम्यान संतश्वसन. श्वास घेत मान सरळ. अशा प्रकारे आपल्याला ब्रह्ममुद्रा, आपण सिंहमुद्रा, जीवाबंद आणि ब्रह्ममुद्रा ह्या एकत्रित आसनाचा जो सर्वांगीण लाभ आपल्याला मिळतो
मानेच्या सुषमा हालचाली होतात, आपल्या जबड्याच्या सुषमा हालचाली होतात, म्हणजे खांद्यापासून वरचं जे आपल्या शरीराच्या सूक्ष्म हालचाली झाल्या. तर आता आपण 2 आसन शिकणार आहोत. एक आहे धनुरासन. तर धनुरासन मध्ये काय की शरीराची स्थिती जी आहे ती ताणलेल्या धनुष्यबाणाप्रमाणे होते, म्हणून याला धनुरासन असं म्हणतात. तर याच्यात आपले जे खांदे मजबूत होतात, आपल्या जे ओटीपोटातले स्नायू आहेत ते मजबूत होतात. तर धनुरासन फक्त कोणी करायचं नाहीये की ज्यांना पोटात तीव्र वेदना, पोटाचं ऑपरेशन झालं असेल, काही कमरेचं मानेचं दुखणं असेल, त्यांनी फक्त धनुरासन करायचं नाहीये. तर आपल्या मजबूतीसाठी, म्हणजे आपल्या मांड्या असतील, आपले खांदे असतील, त्यांच्या मजबूतीसाठी खूप महत्वाचं आसन आहे. पोटाच्या ओटीपोटातल्या जे आपले स्नायू आहेत त्यांच्यासाठी महत्वाचं असं आसन आहे. निषेध मी सांगितले, तर चला सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. तर हे पोटावर झोपून करायचं आसन आहे, विपरीत शयन स्थितीमधलं. तर सर्वांनी विपरीत शयन स्थितीमध्ये यायचंय. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या रेषेत सरळ, दोन्ही पाय पाठीमागे एकमेकांना चिटकलेले. आता धनुरासन मध्ये काय करायचंय बघा, माझ्यासोबतच मी कृती सांगू त्याप्रमाणे करायचंय. दोन्ही हात मागे न्यायचेत, त्याच्यानंतर दोन्ही पाय जे ते गुडघ्यातून फोल्ड करत दोन्ही हातांनी, म्हणजे आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये किंचितचं अंतर घ्यायचंय. दक्षता घ्यायची की हे अंतर नंतर वाढायला नको. तर दोन्ही, म्हणजे डाव्या हाताने डाव्या पायाचा गोटा पकडायचा आहे, उजव्या हाताने उजव्या पायाचा गोटा पकडायचा आहे. आता ही या स्थितीमध्ये आपण आलोय बघा. आता काय करायचं, श्वास घेत आपल्या दोन्ही हात जे ते कोपरातून सरळ करायचे आणि पाय ते वरच्या दिशेने, आपल्याला म्हणजे पाय ते बाहेरच्या दिशेने ताणायचे हात सोबत. तर आता बघा माझी हनुवटी जी ती जमिनीला टेकलेली आहे. श्वास घेत मी खांदे आणि मान वरच्या दिशेने करणारे, पाय वरच्या दिशेने करणारे. तर दक्षता घ्यायची की गुडघ्यांमधलं अंतर वाढायला नको आणि आपले जे कोपर आहेत ते वाकायला नकोत, कोपर आपले सरळच पाहिजे. तर एक दीर्घ श्वास घेऊन सोडायचा आहे. श्वास घेत या दरम्यान आपला शरीराचा संपूर्ण भार पोटावर येतोय बघा. ही आदर्श स्थिती आहे. या आदर्श स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. आपली मान वरती आकाशाकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपलं संपूर्ण लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये अर्धा ते एक अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. आसन सोडताना सावकाश श्वास सोडत पहिले दोन्ही पाय सोबत आणि आपली हनुवटी सोबत टेकवायची. त्यानंतर पाय दोन्ही हात सरळ केल्यानंतर आता आपल्याला डाव्या कुशीवर वळून उठून बसायचंय. तर अशा प्रकारे आपण धनुरासन हे आसन केलं. याच्यात शरीरात कंप निर्माण होतात, तर म्हणून सुरुवातीला आपण अर्धा मिनिटाचं जे आपण आसन केलं. याच्यात फक्त आसन सोडताना सावधानकी दक्षता घ्यायची की सोबतच आपलं मान आणि पाय दोन्ही आपल्या सोबत जमिनीवर टेकवायचे आहेत. तर कुठल्याही प्रकारची घाई करायची नाहीये. तर त्याच्यानंतर आपण पुढचं आसन पाहणार आहोत, सेतुबंध आसन. तर याच्यामध्ये आपल्या शरीराचा आकार जो आहे तो सेतू म्हणजे ब्रिज सारखा होतो, म्हणून त्याला सेतुबंध आसन असं म्हणतात. तर याच्यात देखील तसंच आहे की पोटावर आपल्या शरीराचा जास्तीत जास्त ताण जो आहे तो आपल्या कमरेवर आणि पोट ओटीपोटाच्या स्नायूंवर येतं. शरीराचा संपूर्ण भार जो आहे तो आपल्या खांद्यांवर येतो. त्याच्यामुळे आपले खांदे, पायाच्या मांड्या, पोटरी, संपूर्ण शरीरवर ताण आल्यामुळे एक प्रकारे आपले जे स्नायू आहेत त्यांना मजबूती येते, पाठीचा जो कणा आहे तो लवचिक होतो. तर याच्यात फक्त सेतुबंधासन कोणी करायचं नाहीये की ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल, ज्यांना खांद्यामध्ये तीव्र वेदना असतील त्यांनी करायचं नाहीये, किंवा ज्यांना उच्च रक्तदाब असेल त्यांनी देखील सेतुबंधासन करायचं नाहीये. तर सर्वांनी सेतुबंधासन करण्यासाठी पाठीवर झोपायचंय. पाठीवर झोपून आपण शयन स्थितीमध्ये आहोत. दोन्ही हात पाठीमागे खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, दोन्ही हात जे ते पाठीमागे, पाय एकमेकांना चिटकलेले.
तर आता काय करायचं, श्वास घेत दोन्ही हात जे आहेत ते आपल्या कमरेजवळ आणायचे. त्याच्यानंतर डावा पाय गुडघ्यातून वाकत डाव्या नितंबाजवळ, उजवा पाय गुडघ्यातून वाकत उजव्या नितंबाजवळ. आता बघा, माझे दोन्ही हात माझ्या कमरेजवळ आलेत, माझे दोन्ही पाय माझ्या कमरेजवळ आलेत. तर सेतुबंधासन मध्ये एक दक्षता घ्यायची आहे की आपली मान आणि खांदे हे जमिनीला चिटकलेले असतील, एवढी आपल्याला दक्षता घ्यायची आहे. आता मी उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडलेला आहे, डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडला आहे. आता मी काय करणार आहे, आपल्याला काय करायचं की दोन्ही पायांमध्ये बघा किंचितचं अंतर घ्यायचंय फक्त. आता श्वास घेत आपल्याला काय करायचं, कंबर उचलायचं आणि आपल्या शरीराचा संपूर्ण भार जो येतो आपल्या खांद्यावर ठेवायचा आहे. तर चला माझ्यासोबतच करूया. दीर्घ श्वास घेत आपला कंबर जास्तीत जास्त वरती उचलायचंय. आपले हाताचे कोपर जे आहेत ते सरळ असतील. या दरम्यान संत श्वसन ही आदर्श स्थिती आहे. आदर्श स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान संत श्वसन. आसन सोडताना सावकाश पहिले आपलं कंबर जे ते जमिनीला टेकवायचे. त्याच्यानंतर दोन्ही हात आपले सोडून घ्यायचे. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ, आणि आता दोन्ही हात पाठीमागे. तर आपण पूर्वस्थितीमध्ये आलो. तर आता आपण ज्या पवन मुक्तासन श्रेणीतले जे आसनं केलेत, त्याच्यानंतर आपण 2 सेतुबंधासन आणि धनुरासन हे आसन पाहिले. याच्यामुळे जे शरीरावर जो ताण आलाय त्याचं शीतलीकरण करण्यासाठी आपण शवासन करणार आहोत. तर दोन्ही हात आपल्या श्वास घेत कमरेजवळ आणायचे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर, हातामध्ये किंचितचं अंतर, शरीरापासून फक्त विलग करायचे हात. तळ हात आकाशाकडे, बोट जे आहेत ते किंचितसे बंद करून घ्यायचे. नंतर मान डाव्या किंवा उजव्या दिशेला कललेली, डोळे अलगद बंद. आता शरीराची कुठल्याही प्रकारे हालचाल करायची नाहीये. जर अवघडल्यासारखं वाटत असेल तर थोडं हालचाल करून आपलं शरीर स्थिर करून घ्यायचंय. आपल्या शरीराचा संपूर्ण भार जो आहे तो जमिनीवर टाकायचा आहे. आसनांदरम्यान, सूक्ष्म हालचालींदरम्यान जो शरीरावर ताण आलाय, श्वासाची गती वाढलेली आहे, याचं आपल्याला शिथिलीकरण करायचंय. मी अवयवाचं नाव घेईल त्या अवयवापर्यंत मनाने साक्षी भावाने जायचंय आणि तिथं आलेला ताण जो आहे तो आपण घालवून टाकायचा आहे, शिथिलीकरण करायचंय. तर सुरू करूया आपण उजव्या हाताच्या बोटांनी. आपलं संपूर्ण लक्ष उजव्या हाताच्या बोटांवर. मनगट, कोपर, दंड, उजवा खांदा, उजवं कंबर, उजव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, उजव्या पायाची बोट, संपूर्ण उजवी बाजू शांत शिथिल तणाव राहील. डाव्या हाताची बोट, मनगट, कोपर, दंड, डावा खांदा, डावे कंबर, डावी मांडी, डावा गुडघा, डाव्या पायाची पोटरी, पायाचा घोटा, डाव्या पायाची बोट, संपूर्ण डावी बाजू शांत शिथिल तणाव राहील. आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. पोट, ओटीपोटातले सर्व स्नायू, पाठीचे सर्व मणके, छातीच्या सर्व बरगड्या, दोन्ही खांदे, मान, मानेतले सर्व स्नायू, मणके, चेहऱ्याचे सर्व स्नायू, जबडा, संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित झाले.
आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. शरीर हलकं होत आहे. शरीर अजून हलकं होत आहे. शरीर हलकं झालेलं आहे. शरीर अजून हलकं झालेलं आहे. शरीर हलकं झालेलं आहे. मनात भाव आणायचा आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. दीर्घ श्वास घेताना आपल्या शरीरामध्ये एक नवीन चैतन्य आत प्रवेश करत आहे आणि श्वास सोडताना माझ्या ज्या काही चिंता आहे, काळजी आहे, ताणतणाव आहे, हे सर्व बाहेर जात आहे. श्वास घेताना नवचैतन्य आत शरीरात प्रवेश करत आहे. श्वास सोडताना चिंता, काळजी, ताणतणाव हे सर्व शरीराच्या बाहेर टाकत आहे. माझ्या दैनंदिन आयुष्यात ज्या काही अडीअडचणी येतील, ताणतणाव येईल, त्याच्याकडे मी अशा दृष्टीने पाहणार आहे की मी असं म्हणेन की इसमें कौन सी बड़ी बात है. या प्रकारे त्या समस्या, ताणतणाव यांच्याकडे पाहण्याची परमेश्वर मला दृष्टी देव, ही आपण सर्वांच्या प्रती ईश्वराचरणी आपण प्रार्थना करूया आणि शवासनातून बाहेर येऊया. दोन्ही हात आपल्या जवळ, दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ, हातापायाच्या बोटांची हालचाल करायची आहे. डोळे अलगद उघडायचे आणि डाव्या कुशीवर उठून बसायचे. तर छान प्रकारे शिथिलीकरण झाल्यानंतर आता आपण प्राणायामामध्ये चंद्र अनुलोम विलोम आपण प्राणायाम पाहूया. तर मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचे. हाताची डाव्या हाताची ज्ञानमुद्रा करून डाव्या हाताचं मनगट जे ते डाव्या गुडघ्यांवरती, उजव्या हाताची नासिकाग्र मुद्रा, तर्जनी आणि मध्यका एकमेकांना चिटकलेली, नंतरचे जे दोन बोट आहेत अनामिका आणि करंगडी चिटकलेली, अंगठा जो आहे तो विलक. आता चंद्र अनुलोम विलोम म्हणजे काय की चंद्रनाडी, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडायचा आहे. तर आपली उजवी नाकपुडीला सूर्यनाडी आपण असं म्हणतो, डाव्या नाकपुडीला चंद्रनाडी असं म्हणतो. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा. याच्याने फायदा काय होतो की आपल्या शरीरामध्ये शीतलता येते, शांतता येते. त्याच्यानंतर जर आपल्या शरीरामध्ये काही उष्णता निर्माण झाली असेल तर तिचं थंड करण्यासाठी, आपलं शरीर शीतलीकरण करण्यासाठी आपण चंद्र अनुलोम विलोम करतो. तर याच्याने जी आपली चंचलता आहे ती कमी होते. मनामध्ये काही संभ्रमावस्था असेल किंवा काही ताणतणाव असेल तर आपण चंद्र अनुलोम केलं तर आपलं मन, शरीर हे शांत आणि तणावरहित होतं. तर आपण करूया. आता या दिवसांमध्ये ज्यांना वजन वाढवायचं असेल तर त्यांनी जर चंद्र अनुलोम विलोम केला तर शरीरामध्ये एक प्रकारे शीतलता येते, आपण भूक चांगली लागते आणि जे अन्न आपण खातो ते चांगल्या प्रकारे पचतं, शरीराला लागतं ते. तर असे आपल्या चंद्र अनुलोम विलोमचे आपले फायदे आहेत. तर करूया आपण. हाताची नासिकाग्र मुद्रा, दोन्ही इंडेक्स आणि मिडल जे तर्जनी मध्ये का आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये. आता आपण काय करणार आहे, उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करणार आहे. पूर्ण चंद्र अनुलोम विलोमचे 5 आवर्तने होस्तोपर्यंत उजवी नाकपुडी बंदच राहील. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा, डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडायचा आहे. तर चला सुरू करूया. उजवी नाकपुडी बंदच असेल पूर्णपणे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा डाव्या नाकपुडीने. दीर्घ श्वास आपण कसा, दीर्घ श्वासन आपण शिकलोय 1 2 3 4 4 3 2 1 अशा प्रकारे जो कालावधी आहे 1
2 मनातल्या मनात मोजून आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे डाव्या नाकपुडीनेच आणि दीर्घ श्वास सोडत पण डाव्या नाकपुडीनेच दीर्घ श्वास सोडायचा. आता मी घ्या सोडा काही सांगत नाही, आपल्या मनाने आपण 5 वेळा करून थांबायचे. तर चला सुरुवात करूया माझ्यासोबतच. सुरुवात करा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. पाच वेळा झाल्यानंतर बघा थांबवताना दीर्घ श्वास घ्या. दोन्ही नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. दोन्ही नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या, दोन्ही नाकपुडीने दीर्घ श्वास सोडा. अशा प्रकारे प्राणायाम केल्यानंतर आपल्याला 2 ते 3 वेळा दोन्ही नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्या आजच्या 20व्या दिवशीची आपण सांगता शांतीपाठाने करूया. हाताची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद बंद, मानपाट एका सरळ रेषेमध्ये. सर्वांनी माझ्यासोबत शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु कर्ता हि केवलम्, गुरु कर्ता हि केवलम्. ओम शांती 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 हरि ओम. हरिओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे, दीर्घ श्वास घेत मानपाट जास्तीत जास्त वरच्या दिशेने वळायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपला कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. योग मुद्रा. अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला योग मुद्रा टिकवायची. या दरम्यान संत श्वसन, कपाळ जमिनीला टेकलेलं असेल. श्वास घेत कमरेतून वाकत मान वरती, दोन्ही हातांची चांगलं घर्षण करायचंय. हाताची द्रोण मुद्रा करून त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना, तेच हात आपल्या कपाळ, डोकं, मानेवरून, खांदेवरून, हातावरून, पाठीवरून, कमरेवरून, मांडीवरून, गुडघे, पाय, पोटरी, छाती, पोट, ओटीपोट, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर. सावकाश डोळे उघडून हस्तदर्शन करायचे. हस्तदर्शनाने आज आपल्या दिवसाची आपण सुरुवात करूया. परमेश्वरा प्रति आपण प्रार्थना करूया की आपल्या हातून चांगलं कार्य घडो. तर आजच्या 20व्या दिवसाला आपण इथे विराम देऊया. उद्या भेटूया 21व्या दिवशी, जो आपल्या जो योग चॅलेंज आहे त्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. तर चला भेटूया आपण उद्याच्या दिवशी. तोपर्यंत नित्य योग करा, आपल्या आयुष्यामध्ये नित्य आनंद घडवा. आपल्या मित्रपरिवारामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपल्या सर्वांना हरिओम.